डेफिनेटली लढतोय. आमदार हे काय खूप रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी वगैरे असं हे जनतेसाठी काम करणारा एक नवीन चेहरा पुढे आला पाहिजे. कुणबी वर्सेस तेली वर्सेस त्यांच्या विकास निधीतून झालेले अनेक कामं हे निकृष्ट दर्जाचे आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपण सन्माननीय शेखर भाऊंना विचारलं पाहिजे. मी लढणार मध्ये माझ्याकडे तरुणांचं प्रचंड मोठी फळी आहे. नमस्कार तुषार भाऊ. नमस्कार. त्यामध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. थँक्यू. 2024 ची निवडणूक जी आहे ती आपण लढवत आहात का? डेफिनेटली लढतोय. ओके, तर ही जी निवडणूक तुम्ही लढवणार आहात याच्यामध्ये नेमकी आपली भूमिका काय असणार आहे? एकतर आम्ही वर्धा विधानसभेची अत्यंत ताकदीने तयारी करतो आहे. त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघातल्या ऑलमोस्ट 300-325 बूथ पैकी 300 बूथवरती आमची बांधणी झालेली आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे एवढी मोठी स्ट्रेंथ आहे, ट्रेड युनियनचे लोक आहे, गावागावात शाखा आहे, एवढी माणसं असताना आपण निवडणूक 100% लढायला पाहिजे. आपल्याकडे काम आहे दाखवण्यासाठी. आपण एवढी मोठमोठाली आंदोलन उभी केलेली आहे, लोकांना न्याय दिलेला आहे, आणि मग इतकं मोठं काम आपलं असताना आपण ही निवडणूक का नाही लढवायची? एकीकडे समोर अनेक लोक असे आहेत की ज्यांना निवडणुकीला ज्यांना सामोरं जायचं आहे, त्यांचं काम नाही, त्यांनी कुणाला मदत करून बघितली नाही, त्यांनी लोकांचे प्रश्न लढे कधी लढले नाहीत. ते जर निवडणुकीची तयारी करू शकतात की ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी लोकांसाठी काम केलं नाही. आपण तर लोकांसाठी काम करतो. आपल्याकडे सगळ्या प्रकारची जे का आमदारला जे काही लागतं, टॅलेंट लागतं, ते सगळं आपल्यामध्ये असताना आपण का नाही लढायचं? इलेक्शन आप लड़ रहे हैं, किस पार्टी से आप इलेक्शन लड़ रहे हैं? एक्चुअली संभाजी ब्रिगेड की होती है शिवसेना के साथ में, एंड शिवसेना ये महाविकास आघाड़ी के साथ में है. तो डेफिनेटली मैं अगर चुनाव लड़ूंगा तो महाविकास आघाड़ी से ही लड़ूंगा. अभी हम लोग ट्राई कर रहे हैं कि हमें शिवसेना के कोटे से ये सीट मिले, और अगर नहीं भी दी तो हम अपक्ष भी लड़ेंगे इस बार. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतर्फे जवळजवळ 7 ते 8 उमेदवारांची दावेदारी दिल्या जात आहे. या सगळ्या दावेदारांमध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघता? एक तर बघा, मला आमदार हे काय खूप रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी वगैरे असं काम वाटत नाही. मुळात ते पद वाटत नाही. पण लोकांची सेवा करण्याचा तो उत्तम मार्ग आहे. म्हणजे जे काम करण्यासाठी आम्हाला आंदोलनं करावं लागतात, मोर्चे काढावं लागतात, ते आमदार झाल्यास आपण फोनवर करू शकतो. आणि मी एक फरडा वक्ता आहे. महाराष्ट्रभर एक फरडा वक्ता म्हणून माझी इमेज आहे. अभ्यासपूर्ण भाषणं म्हणजे महाराष्ट्रभर गाजतात, होत राहते. आणि म्हणून त्या वक्तृत्व शैलीच्या भरोशावरती या विधानसभा क्षेत्रातली अनेक प्रश्न, ते विद्यार्थ्यांचे असो, महिलांचे असो, युवकांचे असो, बेरोजगार युवकांचे असो, शेतकऱ्यांचे असो, कामगारांचे असो, ते मी अत्यंत ताकदीने विधानसभेमध्ये मांडू शकतो. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की मी निवडणूक लढली पाहिजे. मुळात मला निवडणूक मी लढलोच पाहिजे असा माझा काही मानस नव्हता. पण माझे कार्यकर्ते सातत्याने, म्हणजे जथ्थेच्या जथ्थे, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की या मतदारसंघामध्ये माझ्याकडे शेकडो तरुणांची खूप मोठी फळी आहे. जे आमच्या ट्रेड युनियनचे कार्यकर्ते आहेत, जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, जे मी इतक्या दिवसात काम करून कामाने जोडलेली माणसं आहेत, ते सातत्याने मला संपर्कात सांगतायत की तुम्ही लढलं पाहिजे, तुम्ही डिझर्व करता, तुम्ही भांडता, लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनं मोर्चे काढता, लोकांना न्याय देता, तर तुम्ही निवडणूक का नाही लढत? तर तुम्ही लढलीच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये कुठेतरी आहे की एक फ्रेश चेहरा, एक नवीन चेहरा, हे जनतेसाठी काम करणारा एक नवीन चेहरा पुढे आला पाहिजे असं लोकांना वाटतं. आणि त्यांचं फार सातत्याने ते आग्रह सुरू आहे की तुम्ही लढलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण इथे उभं राहून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये पण उमेदवारी मागणारे उमेदवार आहेत आणि युती आणि भाजपामध्ये पण उमेदवार येतील, तर तुम्ही प्रामुख्याने तुमचा विरोधक कोणाला मानता? इट डझंट मॅटर. विरोधक कोण आहे हे महत्वाचं नाही, बीजेपी महत्वाचं आहे. आणि माझा स्ट्रेट सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पक्षाची आयडिओलॉजी याचा मी कडवा विरोधक आहे. त्या आयडिओलॉजीच्या विरोधात, त्या पक्षाच्या विरोधात, त्या पक्षाच्या धोरणांच्या विरोधात मी महाराष्ट्रभर आवाज उचलत असतो. त्यामुळे उमेदवार कोणी असला तर जो कोणी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचा उमेदवार असेल तो माझा विरोधक असेल. पक्ष आणि विधानसभेसाठी जर आपल्याला तिकीट बहाल नाही केलं तर यावर आपण अपक्ष लढणार का? डेफिनेटली. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, मी लढणार. यासाठी लढणार कारण या विधानसभा क्षेत्रामध्ये माझ्याकडे तरुणांचं प्रचंड मोठी फळी आहे. आणि मी ती अनेक दिवस काय केलं, ती मी जरा त्याला ओपन नाही केलं कारण त्याचे वेगवेगळे कारण आहेत, पॉलिटिकल कारण आहेत.
आता हे सगळे तुम्ही जर फेसबुकला बघितलं असेल, त्या दिवशी आमच्या सेलू ब्लॉकच्या लोकांची बैठक झाली. साध्या बैठकीला सेलू ब्लॉकची 125 लोक होती. एवढी लोक कोणाचकडे नाही, प्रस्थापित पक्ष सोडून. आणि अशी शेकडो तरुणांच्या फड्या माझ्या या विधानसभा मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघाचे पूर्ण बूथ माझे आजच बांधून आहे. ठीक आहे. आता या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे की आपण लढलं पाहिजे. का लढलं पाहिजे आपण? कारण आपण काम केलंय, आपण लोकांच्या प्रश्नांसाठी झगडलोय, संघर्ष केलं, मोठमोठाली आंदोलन उभी केली, लोकांना न्याय मिळवून दिला, त्यासाठी अंगावरती केसेस घेतलेला आहे. म्हणजे जीवाचं रान आपण करायचं, जीवाचं पाणी आपण करायचं, लोकांसाठी आपण भांडायचं. मग आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना, टॅलेंट असताना आपण निवडणूक का नाही लढायची? आपण इतर लोकांपेक्षा जनतेला, वर्धा विधानसभेतील जनतेला जास्त ताकदीने न्याय देऊ शकतो, कारण आपल्याकडे त्या क्वालिटीज आहेत. मग आपण निवडणूक का नाही लढलं पाहिजे? लढलंच पाहिजे. आता हे माझी जरी इच्छा नसली की समजा मी उद्या म्हटलंय की मला निवडणूक नाही लढायची, महाविकास आघाडीचा आपल्याला हे नाही करायचं, म्हणजे मदत करायची, माझे कार्यकर्ते काय म्हणतील की आम्ही कधीपर्यंत घरच्या बकऱ्या पण मामाच्या बकऱ्या चारायच्या? तुम्ही दर निवडणुकीमध्ये आम्हाला हे सांगताय की आपण याचा प्रचार करायचा, आपण त्याचा प्रचार करायचा, का तर तो आपल्या विचारधारेचा माणूस आहे म्हणून. हे कधीपर्यंत करायचं? हे प्रश्न मला विचारले जातील, नंबर 1. आणि विचारले चालले. आज जेव्हा आमच्या बैठकांमध्ये या चर्चा होतात आणि आपण जेव्हा मी त्यांना प्रश्न करतो की मग कसं, ते म्हणतात बिलकुल लढलं पाहिजे. आपण का लढलं पाहिजे? तर हे सगळी त्याची कारण आहे. विधानसभेच्या निवडणुका आतापर्यंत इतक्यादा लढल्या गेल्या आहेत, याच्यामध्ये जातीवाद हा नेहमी प्रश्न असलेला आहे. तर यावर आपल्या जातीवादावर नेमकं मत काय आहे? बघा, जातीवर निवडणुका वर्धा विधानसभेतच नाही तर संपूर्ण देशभर लढल्या चाललेल्या आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय राजकारणाला लागलेलं ते सगळ्यात मोठं ग्रहण आहे आणि ते केव्हा तरी सुटलं पाहिजे. ज्या दिवशी ते सुटेल तो सोन्याचा दिवस असेल. राहिला प्रश्न वर्धा विधानसभेचा, तर हे खरं आहे की सातत्याने इथे कुणबी वर्सेस तेली, तेली वर्सेस कुणबी असा निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न होतो. पण बेसिकली मला असं वाटत नाही की सगळे कुणबी आणि सगळे तेली हे काही जातीवादी आहेत आणि सगळेच जातीवर मतदान करतात, असं मला मुळीच वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे लोक करतही असतील, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया, तर त्यांना माझा थेट प्रश्न असेल की मी तुम्हाला कुणबी आणि तेली ह्या दोन्ही समाजामध्ये कितीतरी मुलं बेरोजगार दाखवतो, कितीतरी मुलं असे आहेत की ज्यांना हुशार आहेत, ज्यांना शिक्षणासाठी पैशाची गरज आहे, नाही मिळत मदत. कितीतरी गरीब दोन्ही समाजामध्ये मुली आहेत ज्यांना लग्नासाठी त्याच्या बापाकडे पैसे नाही. कितीतरी लोक आहेत जे दबलेले आहेत, शोषित आहे, पीडित आहे, ज्यांचे अनेक प्रश्न आहेत. मग अमुक अमुक व्यक्ती, किंवा तो मी का असेना, किंवा तुम्ही का असेना, किंवा अजून कुठल्या जातीचा नेता का असेना, तो नेता काय त्या जातीच्या लोकांना काय घरी आणून जेवायला देतो, तर त्यांचे प्रश्न सोडवतो जात म्हणून? त्या नेत्यांनी काय केलंय? आपल्या आपल्या जातीचे मेळावे घ्यायचे आणि आपली आपली जात पॉलिटिकली आपल्या पाठीमागे उभं करून प्रेशर क्रिएट करायचं की माझ्या मागे माझी जात आहे, आणि मग तिकिटा मागायच्या, निवडणुका लढायच्या. ह्याच्यातनं काय होतंय की इथे म्हणून नाही, माझा रोष इथे नाही, देशभर चुकीची लोक, ज्यांच्यामध्ये गट्स नाही, ज्यांच्यामध्ये टॅलेंट नाही, ज्यांना लोकांची कामच करायची गरज नाही, असे सुद्धा लोक या देशामध्ये आमदार आणि खासदार होत आहे. हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि हे आपल्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं अपयश आहे. आणि हे मला असं वाटतं की कुठेतरी बदललं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि नक्कीच मी म्हटलं त्याप्रमाणे ज्या दिवशी थांबेल, ज्या दिवशी टॅलेंटवर आधारित, गट्सवर आधारित, कॅलिबरवर आधारित लोक जात न पाहता, धर्म न पाहता मतदान करतील, त्यावेळेला आपोआपच ह्या राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ते चांगले उमेदवार जनतेला निवडणुकीत देईल आणि लोकांना चांगले लोकप्रतिनिधी मिळतील. वर्धा विधानसभेचे आमदार यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, यावर आपलं काय मत आहे? हे बघा, त्यांच्या विकास निधीतून झालेले अनेक कामं हे निकृष्ट दर्जाचे आहे, हे मी म्हणत नाही. ही जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. लोक बोलतायत, खाजगीमध्ये बोलतायत की आमदारांनी केलेली कामं ही निकृष्ट दर्जाचे आहे, प्रचंड त्याच्यामध्ये पैसे वगैरे खाल्लेले आहे. पण मला असं वाटतं की त्याची तपासणी झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि मी जर खुदाना खास्ता आमदार झालो, निवडून आलो, तर सगळ्यात आधी ह्या सगळ्या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी ताकदीने विधानसभेमध्ये लावून धरेन, चौकशी करून दाखवेल आणि जे काय खरं असेल, खोटं असेल त्याची तपासणी करून घेईल. पण ज्या प्रकारे आता मी गेल्या दिवसामध्ये बघतोय की महाविकास आघाडीचे नेते जे आहे
शेखर भाऊ शेंडे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. तर यावर आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपण सन्माननीय शेखर भाऊंना विचारलं पाहिजे, कारण तो आरोप त्यांनी लावलाय. आणि त्यांनी आरोप लावलाय, पण हे 4.5 वर्षात तर आतापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाही. आणि अचानक निवडणुकीच्या पोटी त्यांनी हा प्रश्न त्यांच्या अंगावर मांडलाय. तर 4.5 वर्ष हे कुठे होते? याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. मी महाविकास आघाडीचा घटक जरी असलो तरी माझा एक स्वतंत्र पक्ष आहे. मी काही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही की याचं मी उत्तर द्यावं. मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने जर समजा अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं तर त्याचं उत्तर मी दिलं असतं. वर्धा विधानसभा क्षेत्रातील आपलं मेडिकल कॉलेज जे आहे हे पूर्ण जिल्ह्याचं केंद्र असणारं हे कॉलेज इथून हिंगणघाट विधानसभेमध्ये गेलेलं आहे. यावर आपलं काय मत आहे? हे बघा, कुठलंही मेडिकल कॉलेज किंवा अशा तत्सम ज्या काही संस्था असतात त्या जिल्ह्याच्या मुख्यालय येणं क्रमप्राप्त असतं. त्याचं कारण असं आहे, जिल्ह्याचं मुख्यालय आपण कशासाठी करतो की बाकी जिल्ह्यातील इतर तहसीलच्या आणि इतर गावांच्या लोकांना ते सोयीस्कर व्हावं म्हणून. म्हणजे जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात जर समजा मुख्यालय असेल तर दुसऱ्या कोपऱ्यातला माणूस तिथपर्यंत कलेक्टर ऑफिस असेल किंवा वेगवेगळे जे काही शासकीय कार्यालय असतील किंवा अशा प्रकारचं रुग्णालय असेल तिथे ते कनेक्टिव्हिटीसाठी सोपं राहत नाही. आणि म्हणून हे अलॉट झालं होतं आपल्या वर्धेच्या साठवड्याला. पण ते राजकीय दबावापोटी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे षडयंत्र झाले, अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले, अनेक प्रकारचे दबावतंत्र वापरले गेले आणि ते मेडिकल कॉलेज पळवलं गेलं हिंगणघाटमध्ये, ज्याची काही गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की वर्धा विधानसभेच्या इतिहासामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्राचं झालेलं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे, दीर्घकालीन नुकसान आहे. त्याचं कारण असं आहे, जर हे मेडिकल कॉलेज वर्धामध्ये आलं असतं, वर्धा मुख्यालय आलं असतं, तर त्या मेडिकल कॉलेज सोबत आलं असतं हॉस्पिटल. आणि ते हॉस्पिटल कसं असतं, सुपर स्पेशालिटी सारखं. म्हणजे त्या मेडिकल कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स असतात ते डॉक्टर असतात ऑलरेडी, ते चांगले निष्णात डॉक्टर असतात. म्हणजे वर्धा विधानसभेतल्या सर्वसामान्य लोकांना अगदी साध्या ब्लड टेस्ट पासून तर MRI पासून तर मोठमोठ्या सर्जरीपर्यंतचे सगळे उपचार, मी म्हणतो टोटल सगळे उपचार कंप्लीट मोफतमध्ये या हॉस्पिटलमध्ये मिळाले असते. पण राजकीय इच्छाशक्ती इथली नव्हती. डॉक्टर पंकज भोयर हे जे आपले आमदार आहेत ते कंप्लीट म्हणजे त्यांनी एक प्रकारे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये जाण्यासाठी मदत केली. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याची राजकीय कारणं आहेत, त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे राजकीय दबाव आले त्याला ते बळी पडलेले आहेत. आणि मला असं वाटतं की एक आपले आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, वर्धेच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. जो स्टँड समीर कुणावर यांनी घेतला तो त्यांच्या बाकीच्या काय आर्थिक लाभ असेल किंवा व्हॉट एव्हर इट काय असेल तो त्यासाठी का होण्यात घेतला, तो डॉक्टर पंकज भोयर यांनी का घेतला नाही? तो त्यांनी घ्यायलाच पाहिजे होता. बरं, त्यांनी घेतला नाही. त्यांनी घेतला नाही तर बाकीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा स्टँड घेतला नाही. एक नेता बोलायला तयार नव्हता, एक नेता नाही. साधं तुम्ही बघा, एखादं अपवादात्मक निवेदन सोडलं तर साधं फेसबुकवरती एखाद्याची पोस्ट पण नाही. अरे इतकं मोठं नुकसान होत आहे, एवढं मोठं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हिंगणघाट सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पळवलं चालू. तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बघितलं असं उदाहरण काय? एक अशा प्रकारचं एवढं मोठं महाकाय मेडिकल कॉलेज एका तहसीलच्या ठिकाणी जात असतं का? हे इथेच झालं. का झालं तर इथल्या आमदारांनी आणि बाकीच्या नेत्यांनी चुप्पी साधल्यामुळे. मी लढलो, मला अभिमान आहे, मी संघर्ष केला. मी इथून वर्धेतून हजारो लोक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावरती मी मोर्चा नेला. पण ठीक आहे, माझी शक्ती अपुरी पडली, मी लोकप्रतिनिधी नव्हतो. मला त्या दिवशी खरं म्हणजे फील झालं की आज आपण आमदार पाहिजे असतो, जर असतो तर ही मेडिकल कॉलेज मी परत आणलं असतं. आणि हे पण सांगतो, जर 2024ची विधानसभा मी जिंकलो आणि खुदाना खास्त जर मी आमदार झालो, काय करायचं ते करेल, काय आंदोलन करायचं ते करेल, पण हे मेडिकल कॉलेज मी वर्ध्यामध्ये परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. तर आपल्या वर्धा विधानसभेतील सगळ्यात ज्वलंत मुद्दा जो कोणता आपल्यास वाटतो? बेरोजगारी, 100% बेरोजगारी. तुम्हाला सांगतो, मित्र म्हणतो हा बेरोजगारांचा जिल्हा झालेला वर्धा जिल्हा म्हणजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इथे लॉइड स्टील, उत्तम गालवा म्हणजे इव्हनिट त्याचं नाव आता झालं, इंद्रजित पॉवर प्लांट सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. पण या कंपन्यांमध्ये कंप्लीट ऑलमोस्ट लोकही बाहेरच्या राज्यातली आहे. आमच्या वर्ध्यामध्ये पोरं ग्रॅज्युएट आहे, ITI झालं, पॉलिटेक्निक झालं, इंजिनिअरिंग झालं. काही ते लायबल नाहीत नोकरी करायला, त्यांना नोकऱ्या भेटायला नको. म्हणजे या कंपन्यांनी जमीन इथली घेतली, पाणी इथलं वापरत आहे,
प्रदूषणही तेच करत आहे. त्या कंपनीने आजूबाजूच्या गावातल्या शेत्या खराब केल्या, आजूबाजूच्या गावातलं पाणी खराब केलं. त्याचवरती मी 16 दिवस आंदोलन चालवलं होतं उत्तम गलवाच्या विरोधामध्ये की आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या. तत्कालीन कलेक्टरने खोटं आश्वासन दिलं आणि इथल्या एका लोकप्रतिनिधीने त्यावेळेला कंपनीची बाजू उचलली, तळी उचलली अक्षरशः, आणि म्हणून ते मला त्या आंदोलनात यश मिळालेलं नाही. पण तुम्हाला सांगतो की जर समजा या कंपन्यांमध्ये स्थानिक जर समजा आपल्या वर्धा जिल्ह्यातील किंवा वर्धा विधानसभा क्षेत्रातील तरुणांना जर नोकऱ्या मिळाल्या तर बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न इथला सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि खुदा ना खास्ता मी वारंवार सांगतोय की जर मी निवडून आलो तर पहिला जर मी काम कुठलं करेल ना, या कंपन्या हरवल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या कंपन्यांच्या मनगुटीवर बसून त्यांच्या म्हणजे मानेवर मनगुटीवर लाद देऊन, कारण तो आपला अधिकार, मी चिडून का बोलतो, कारण मी काम करतो. मी आतापर्यंत शेकडो तरुणांना भांडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीवर लावून दिलेलं आहे. म्हणून मला त्याची जाणीव आहे. मला ते प्रचंड राग येतो की असं काय, इथे कंपन्या आहेत मग रोजगार आम्हाला का नाही. आणि खुदा ना खास्ता तुम्हाला वारंवार सांगतो, मी जर निवडून आलो या कंपन्या हलवून या ठिकाणी वर्धेतल्या, वर्धा शहरातल्या, वर्धा विधानसभा क्षेत्रातल्या आणि वर्धा जिल्ह्यातल्या सुद्धा, कारण हा दुजाभाव मी करणार नाही. बेरोजगार तरुणांना मी तिथे डंके की चोट पे मी तिथे नोकऱ्या मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल ते मी काय. तर संपूर्ण विधानसभेला बघता नेमकं विधानसभेला धरून आपलं विजन काय आहे? माझं विजन स्पष्ट आहे. वर्धा सेलू मतदारसंघामध्ये सेलू हा ग्रामीण पट्टा आहे आणि वर्ध्यामध्ये शहरी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. सेलू पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, वर्धेतील कामगारांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या घटकांचे प्रश्न, वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रश्न असतील, मी अत्यंत ताकदीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने विधिमंडळामध्ये लावून धरेन. आणि मी महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध वक्ता आहे, फरडा वक्ता आहे. मी अभ्यासपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रभर. माझी भाषणं यूट्यूबवरती तुम्हाला मिळतील. याच भाषण कलेचा आणि वक्तृत्व कलेचा वापर करून अत्यंत आक्रमकपणे या मतदारसंघातले प्रश्न ताकदीने त्या विधानसभेमध्ये मी लावून धरेल. नंबर 1. नंबर 2, काही गोष्टी मी माझ्या मनात ठरवलं की मला करायचं काय. तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं. नंबर 1, मी आमदार जर झालो तर 100% वर्धेच्या हक्काचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मी परत वर्धेत आणून दाखवेल. हे माझं पहिलं विजन आहे. विजन नंबर 2, या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून देणे, स्थानिक उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळवून देणे, हे माझं अजून 2 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं विजन आहे. आणि 3रं, आत्ता ज्याच्यावरती चर्चा सातत्याने लोकांमध्ये होत आहे की करप्शन चाललंय, कामाच्या क्वालिटीज नाही आहे, पर्सेंटेज वाढलेले आहे, टक्केवारी वाढलेली आहे. मला पैशाच्या माझ्याकडून फार असं अपेक्षा नाही की मी फार श्रीमंत झालो पाहिजे. मी चळवळीत काम करणारा एक फाटका कार्यकर्ता आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरून माझे गुरु विदर्भवीर भाऊ जांबवंतरावजी धोटे यांचा आदर्श घेऊन मी लढणारा माणूस आहे. माझ्या गुरुने आयुष्यात कधी पैसा कमावला नाही. त्यांना खिशे पण नसायचे. त्यांनी कधी सोनं चांदी अंगावर घातले नाही. ते पण फकीरासारखे जगले, लोकांचे लोकलढे त्यांनी उभारले. आणि माझा आदर्श विदर्भवीर भाऊ जांबवंतरावजी धोटे आहे. एक मास लीडर आहे, नरकेसरी माणूस माझा आदर्श आहे. आणि त्यांच्या मार्गावरच चालून मी काम करणार. आयुष्यात आमदार झालं तर कुठलीही संस्था काढणार नाही, कुठलंही करप्शन करणार नाही. जितके विकास कामं होतील 100% प्युअर कामं होतील, क्वालिटी कामं होतील. सगळे टक्केवारी, ठेकेदारीतली सगळी जी पद्धत आहे हे सगळे मी बंद केल्याशिवाय राहणार नाही. आणि काम काय असतं, क्वालिटी काय असते कामाची, ते मी वर्धेकरांना आणि सेलूकरांना किंवा या विधानसभा क्षेत्रातील लोकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे वर्धा विधानसभेचे आमदार जे आहेत यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचे आरोप लागत आहेत, यावर आपलं काय मत आहे? बघा, त्यांच्या निधीतून झालेले अनेक कामं हे निकृष्ट दर्जाचे आहे, हे जगजाहीर आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने मी आरोप केल्यापेक्षा राज्य सरकारने त्याची चौकशी करावी, त्याची तपासणी करावी त्या कामाची, ही माझी मागणी आहे. आणि मी जर निवडून आलो तर 100% मी या सगळ्या कामाची तपासणी करेन. नेमकं 2024च्या वर्धा विधानसभेला धरून आपलं विजन काय? माझं विजन स्पष्ट आहे की मी महाराष्ट्रामध्ये एक फरडा वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभर माझी अभ्यासपूर्ण आणि अत्यंत आक्रमक भाषणं होतात. आणि जर समजा मी निवडून आलो तर
या विधानसभा मतदारसंघातल्या तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, वेगवेगळ्या समाज घटकांचे विविध प्रश्न अत्यंत ताकदीने, अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये ते लावून धरेल, त्या प्रश्नांना वाचा फोडेल आणि न्याय मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न करेल. नंबर 1. नंबर 2, मला काही विषय माझ्या अत्यंत म्हणजे हृदयाच्या निकटस्थ आहेत. मला असं वाटतं की ते सॉल्व्ह झालेच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पहिला विषय आहे की तो म्हणजे हे जे गेलेलं मेडिकल कॉलेज आहे ते खूप दीर्घ नुकसान आहे. एनी हाऊ मला ते मेडिकल कॉलेज पुन्हा वर्धेकरांना मिळवून द्यायचं आहे, कारण ते मेडिकल कॉलेज आणि जोडीला येत असलेलं हॉस्पिटल ते वर्धेतल्या सर्वसामान्य लोकांसाठी संजीवनी ठरणार आहे. नंबर 3, माझ्या वर्धा विधानसभेतला जर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा असेल तर ती म्हणजे इथे टोकाची बेरोजगारी आहे. आता तुम्ही म्हणाल ते बेरोजगारी सगळीकडेच आहे, पण इथे फरक असा आहे की इथे कंपनी आहे. लॉईड स्टील, उत्तम गालवा, युनिट त्याचं नाव आता झालेलं आहे, इंग्रजी पॉवर प्लांट सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. आणि या कंपन्यांनी जमीन इथली घेतली, या कंपन्यांनी हे पाणी इथलं वापरत आहेत, प्रदूषणही इथेच करत आहे, नोकऱ्या पुढे देत आहेत बाहेरच्या राज्यातल्या लोकांना. पहिला अधिकार त्या नोकऱ्यांवरती वर्धा जिल्ह्यातल्या आणि वर्धेतल्या आमच्या बेरोजगार तरुण तरुणींचा आहे, कारण ती आमच्या गावात कंपनी, आमच्या शहरात शेजारी कंपनी आहे. पण इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळे नेते सुद्धा या कंपन्यांच्या विरोधात काढत नाही. का काढत नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या कंपन्यांच्या प्रशासनाला हलवून त्यांच्या मनगुटीवर बसून मला स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून द्यायचे. पण तुम्ही आता हे म्हणू शकता की मग आतापर्यंत काय दिलं, तर मी 16 दिवस त्या कंपन्यांच्या विरोधात आंदोलन केलं. तेव्हाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसं आश्वासन दिलं होतं जे खोटं निघालं. आणि इथल्या एका स्थानिक लोकप्रतिनिधीने, आमदारांनी कंपनीची बाजू त्या बैठकीमध्ये तडी उचलली, अक्षरशः बाजू उचलली. आणि माझी शक्ती, प्रामाणिकपणे माझी शक्ती अपुरी पडली, मी लढण्यास तिथे असमर्थ ठरलो. पण जर समजा माझ्याकडे हा जर पॉवर असेल, मी जर लोकप्रतिनिधी असेल, तर त्या विधानसभेच्या पटलावरती मी हा आवाज उचलू शकतो आणि या मुजोर कंपनी व्यवस्थापनाला जाग्यावर आणि ताळ्यावर आणून माझ्या वर्धेतल्या बेरोजगार तरुण तरुणींना मी रोजगार मिळवून देऊ शकतो. तिसरी गोष्ट, हल्ली जी काही चर्चा सगळीकडे सुरू आहे की सगळ्या विकास कामांमध्ये करप्शन होत आहे, टक्केवारी वाढली, जे लोकांमध्ये चर्चा आहे की स्थानिक आमदारांच्या माध्यमातून जे काही कामं होत आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाची कामं आहे, टक्केवारी जे काय असेल ते आहे, नाही आहे तो भाग नंतरचा, तपासाचा भाग आहे. पण मी जर समजा इथे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आलो तर या मतदारसंघामध्ये यापूर्वी कधीही झाले नाही या क्वालिटीची कामं मी देणार. पहिली गोष्ट तर मला माझ्याकडून फार काही आर्थिक अपेक्षा नाही की मी पैसे कमवले पाहिजे म्हणून मी इथे नाही. मी एक चळवळ म्हणून, मोमेंट म्हणून इथे काम करणारा माणूस आहे. आणि आमदार व्हावं, खासदार व्हावं म्हणून मी काही कोणाची कामं करत नाही, केले नाही, मी करणार पण नाही. माझं एक विजन आहे, माझं एक मिशन आहे, लोकांसाठी काम करणं हे माझं पॅशन आहे. माझे गुरु विदर्भवीर नरकेसरी भाऊ जामवंतरावजी धोटे यांनी मला जो मार्ग दाखवला तो सत्याचा होता. त्यांनी आयुष्यामध्ये ते 45 वर्ष सत्तेत राहिले, आमदार आणि खासदार राहिले, अनेक लोकांना त्यांनी मंत्री बनवलं, ते स्वतः मंत्री बनले नाही. त्यांनी कधी खिशे पण शिवले नाही, कारण त्यांना त्याच्यातनं एक मेसेज द्यायचा होता की मला पैसे जमवायचे नाही. त्यांनी कोणती संस्था काढली नाही, शाळा काढल्या नाही, साखर कारखाने काढले नाही, सूतगिरण्या काही काढलेलं नाही. ते नॉन करप्ट म्हणून जगले आयुष्यभर, डाग नाही त्यांना. आणि याच धर्तीवरती मला सुद्धा इथे काम करायचंय, नॉन करप्ट म्हणून काम करायचंय. जे काही विकास निधी असेल, जे काही विकासाची कामं माझ्या निधीतून होतील ती 100% क्वालिटीची असतील. हे टक्केवारी, याला 12% द्यायचे, त्याला 14% द्यायचे, यांना वाटायचे, हे सगळेच्या सगळे वाटप मी बंद केल्याशिवाय राहणार नाही. आणि वर्धेकरांनी कधीही बघितले नाही अशा क्वालिटीची कामं इथे देणार. अजून एक मला असं वाटतं की ज्या मुद्द्यावरती काम झालं पाहिजे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेला पेट्रोल पंप. हल्ली तो कोर्टात प्रकरण असल्यामुळे तो सध्या त्याचं काम थांबलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी एनी हाऊ पेट्रोल पंप होता कामा नाही. मी आमदार झाल्यानंतर ते पेट्रोल पंप तिथे कधीच होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल तो टोकाचा जो काही संघर्ष करावा लागला तो विधिमंडळात करेल, विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा करेल. आणखी एक महत्त्वाचं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे
इथे कामगारांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, फॅक्टरीमध्ये, आस्थापनांमध्ये बेरोजगारी असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पडेल ती कामं पडेल त्या पैशामध्ये लोक करत आहेत. आणि म्हणून एक लार्ज स्केलला इथे कामगारांचं एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे. आणि त्याला जबाबदार काय, हे कमकुवत कामगार कायदे आहेत. त्या कमकुवत कामगार कायद्यांच्या विरोधात मी आवाज उचलेल, भांडेल आणि वर्धा विधानसभेतल्याच नव्हे तर या जिल्ह्यातील जितके कामगार वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये, आस्थापनांमध्ये कंत्राटी म्हणून किंवा मग नियमित कामगार म्हणून काम करत आहे त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहील, त्यांना फुल प्रोटेक्शन देणार. कुठल्याही प्रकारे या जिल्ह्यातल्या कुठल्याही कामगारावरती अन्याय मी आमदार असेपर्यंत कधीच होऊ देणार.